राज्यात अजूनही मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न हा प्रलंबित आहे। यामध्येच आता सध्या ओबीसी यात्रा सुरू आहे, तर काही पक्षांची या आरक्षणाच्या मुद्द्यावरून भूमिका अद्यापही स्पष्ट नाही। या संदर्भात बोलण्यासाठी माझ्याबरोबर ओबीसी नेते लक्ष्मण हाके सर आहेत। हाके सर, सध्या तुमची ओबीसी यात्रा सुरू आहे, कशा प्रकारे सुरू आहे आणि आता पुढची भूमिका तुमची काय असणार आहे? हे बघा, आमची आरक्षण बचाव आक्रोश यात्रा महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमच्या एक सभा झालेल्या आहेत। आता तो सेकंड राऊंड गणपतीनंतर जो सुरू होईल तो प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान 2-3 सभा होतील। पण याच्याही पलीकडे जाऊन आम्ही आता राज्यपालांना भेटणार आहोत, त्यांची वेळ मागत आहोत, आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत, आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत, त्याचबरोबर वेगवेगळ्या पक्षाच्या प्रमुखांना भेटणार आहोत, केंद्रामध्ये रामदासजी आठवलेंना भेटणार आहोत, गृहमंत्र्यांना भेटणार आहोत। आणि हे बघा, या महाराष्ट्रामध्ये ॲज पर कॉन्स्टिट्यूशन, ॲज पर लॉ किंवा सामाजिक न्यायाची भूमिका इथले सर्व पक्षप्रमुख, इथले मंत्री, शासन प्रशासन, या महाराष्ट्राचं दायित्व असलेले मुख्यमंत्री यावरती बोलणार आहेत की नाही, या संदर्भात आम्ही त्यांना विचारणा करणार आहोत आणि त्यांनी महाराष्ट्राला सांगावं, महाराष्ट्रातल्या ओबीसीना सांगावं, ही आमची भूमिका आहे। तुम्ही एकीकडे अशी भूमिका घेताय, तर दुसरीकडे मराठा समाजासाठी मनोज जरांगे आता पुन्हा एकदा उपोषण करतील अशी शक्यता वर्तवली जाते। ते तसा इशारा देखील देत आहेत, तुम्ही कसं पाहताय त्याकडे? खरं तर उपोषण हे लोकशाहीमधलं एक अतिशय चांगलं जनसामान्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेण्याचं हे एक आंदोलन होतं, पण ते बदनाम करून टाकलं या माणसानं। उठसूट उपोषण। तुम्ही कायद्यावर बोलायचं नाही, तुम्ही संविधानावर बोलायचं नाही, तुम्ही सामाजिक न्यायावर बोलायचं नाही, तुम्ही आक्रस्थळी भाषा, एका बाजूला वर्चस्वाची भाषा, शिवराळ भाषा, शिव्या देण्याची भाषा आणि दुसऱ्या बाजूला उपोषण, हे परस्पर भिन्न टोकाची ही या कृती आहेत। त्यामुळे जरांगे, तुम्ही उपोषणाला बसा, तुम्ही निवडणुका लढवा। जरांगे हे जसं त्यांचं स्क्रिप्ट आहे त्या स्क्रिप्टप्रमाणे वागतायत, याच्या पलीकडे या उपोषणाकडे आम्ही जास्त लक्ष देत नाही या गोष्टीकडे। अजूनही आपण पाहिलं तर ओबीसी आरक्षणासंदर्भात काही राजकीय पक्ष आहेत, त्यांची स्पष्ट भूमिका नाही आहे, तर तुम्ही या संदर्भात आता काय पुढची भूमिका घेणार आहात? आम्ही सर्व पक्षांच्या प्रमुखांना ओबीसीबद्दल तुमची काय भूमिका आहे हे या महाराष्ट्राला तुम्ही सांगा, अन्यथा ओबीसी तुम्हाला मतदान करणार नाही। आता बघा, राहुलजी गांधी महाराष्ट्रामध्ये येत आहेत, मी स्वतः या गोष्टीकडे बारकाईनं पाहतोय। राहुलजी गांधी यांनी देशभरामध्ये एक भूमिका घेतलेली आहे की ओबीसींची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे। एका बाजूला पक्षाचे शीर्ष नेते ओबीसीची बाजू मांडताना दिसत आहेत आणि दुसऱ्या बाजूला या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये पृथ्वीराज बाबा चव्हाणसारखा माणूस अंतर्बलीला जाऊन जरांगेंना भेटतो, पण ओबीसीच्या सामाजिक न्यायाच्या, मागासवर्गीयाच्या आरक्षणावर ब्रशब्द बोलत नाही। हेच का महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते? याच काँग्रेसला ओबीसीनी मतदान दिलं नव्हतं का? ओबीसीच्या मताचं यांना काहीच सोयीसुतक नाही, देणं घेणं नाही। थोरात नावाचे महाराष्ट्राचे काँग्रेसचे नेते, या थोरातांच्या स्वतःच्या विधानसभा कन्सिस्टन्सीमध्ये ओबीसीची मतं किती आहेत आणि ते तुम्हाला मतदान करतात की नाही, या थोरातांनी पुढे येऊन सांगावं। नाना पटोले, तुम्ही विधानसभा अध्यक्ष असताना तुम्ही जातनिहाय जनगणनेचा ठराव पारित करून वरती पाठवला, त्याचं काय झालं? तुम्ही आता एका शब्दानं बोलत नाहीत। नाना पटोले, तुम्ही पुढे आलं पाहिजे, बोललं पाहिजे। हा झाला काँग्रेसचा विषय। तुम्ही राहुल गांधी येणार आहेत सांगलीला, तर त्यांना भेटणार आहात? यस, निश्चित भेटणार आहोत म्हणजे असं तसं नाही भेटणार आहोत। आम्ही राहुल गांधींना ज्या विमानतळावरती उतरतील त्या विमानतळावरती आम्ही उपोषण करून 9-10 दिवस उपोषण करूनही जर तुमचा काँग्रेसचा एक लोकल लेवलचा नेता सुद्धा आम्हाला भेटत नसेल, तर राहुल गांधींना आम्ही काळे झेंडे दाखवणार आहोत। मग ते पुण्याला उतरोत, कोल्हापूरला उतरोत, कुठेही उतरोत, आणि कडेगावच्या सभेमध्ये आम्ही राहुल गांधींचं काळ्या झेंड्याने स्वागत करू आणि या महाराष्ट्रातल्या तुमच्या वतनदारांना, कारखानदारांना, दरोडेखोरांना तुमची ओबीसीची भूमिका जाहीर करायला सांगा। नाहीतर राहुलजी, या महाराष्ट्रामध्ये तुमची काँग्रेस जर वतनदारापुरती मर्यादित असेल तर तुम्हाला भवितव्य नाही, ओबीसी तुम्हाला मतदान करणार नाही, ओबीसी तुम्हाला बायकॉट करेल। सध्या आपण पाहतोय राज्यातलं राजकारण तापलेलं आहे, महाराजावरून तापलेलं आहे, त्यामध्ये आता शरद पवार असं म्हणतात की राज्यात पुढील काळात दंगली घडतील, तुम्ही कसं पाहताय याकडे? आणि सध्या जे राजकारण सुरू आहे महाराजांवरून त्यावर? हे बघा, छत्रपती शिवरायांच्या बाबतीमध्ये खरं तर राजकारण व्हायला नाही पाहिजे। जी घटना घडली ती दुर्दैवी आहे आणि संबंधितांना शिक्षा झालीच पाहिजे। पण शरदचंद्रजी पवारांनी दंगली संदर्भात जे सूतोवाच केलंय, मग पवार साहेब बीडमध्ये ओबीसीच्या लोकांना टार्गेट करून ज्या काही गोष्टी घडल्या, तुमच्या चेल्या चपाट्यांनी जरांगेंच्या लोकांनी केल्या, त्याला तुमची फूस होती का?
की लोकसभेला त्याचा तुम्हाला फायदा होईल, याचं उत्तर पवार साहेबांनी द्यावं. बीडमध्ये कुणा लोकांच्या घरावर हल्ले झाले किंवा ओबीसी आरक्षणाची बाजू मांडणाऱ्या कार्यकर्त्यांना नाक घासायला लावलं जातं, नाभिकाच्या घरावर हल्ले होतात आणि एखादा माणूस भूमिका जर मांडायला गेला म्हणजे छगनरावजी भुजबळ आहेत, भुजबळांना किती टार्गेट केलं जातं. भुजबळांना स्वतःच्या मतदारसंघातल्या कार्यक्रमात सुद्धा तिथली लोक त्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये त्यांचं नाव टाकत नाहीत. म्हणजे ओबीसीची भूमिका घेणाऱ्या नेतृत्वाला, ओबीसींना जर असं टार्गेट शरदचंद्रजी पवार करायला लावणार असतील, माझा त्यांच्यावर आरोप आहे की पवारसाहेब तुम्ही ओबीसींची भाषा बोलत नाही, पवारसाहेब तुम्ही ओबीसीबद्दल बोलत नाही आहेत आणि तुम्ही मताचं राजकारणासाठी मागासवर्गीयांच्या अनात माती घालवण्याचं महापाप शरदचंद्रजी पवार तुम्ही करत आहात. शेवटचा प्रश्न असा, तुमची यात्रा सुरू आहे, शांततेच्या मार्गाने तुम्ही समाजातील बांधवांना जागृत करत आहात. पुढील काळात अजूनही इलेक्शन्स आहेत, तर या पार्श्वभूमीवर काही आक्रमक होण्याची, ओबीसी समाज आक्रमक होण्याची काही चिन्ह आहेत का? कारण आपण पाहतोय अनेक जण उपोषणाचा इशारा देत आहेत, तुम्ही देखील शांततेच्या मार्गाने आंदोलन उपोषण करताय, लोकांच्या भेटीगाठी घेताय, तर पुढचा भूमिका काय असणार तुमची? आम्ही संविधान मानणारे आहोत. आम्ही दीन, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक यांच्या बाबतीत आमच्या ओबीसीची किंवा ओबीसीच्या कुठल्याही नेत्याची हिंसेची, द्वेषाची, अपमानाची कधीही वागणूक आम्ही कधी भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे आम्ही सनदशीर मार्गानं पुढे जात आहोत. पण काळे झेंडे दाखवण्याचा जो आमचा निर्णय आहे तो इथली काँग्रेस ही गेंड्याच्या कातड्याची काँग्रेस आहे. हे जे नेते आहेत ना, ह्या नेत्यांवरती आमचा आक्षेप आहे. राहुलजी तुम्ही जातनिहाय जनगणनेची भूमिका घेतली, आम्ही त्याचं स्वागत करतो. पण राहुलजी याच महाराष्ट्रामध्ये ओबीसीची भाषा न बोलणाऱ्या तुमच्या नेतृत्वाचा निषेध म्हणून आम्ही तुम्हाला काळे झेंडे दाखवणार आहोत. इतर राजकीय पक्षांबद्दल देखील तुमची अशीच हीच भूमिका राहील. आमच्या ओबीसीच्या आरक्षणाबद्दल तुमची भूमिका जाहीर करा. आम्ही काळे झेंडे नाही, आम्ही तुम्हाला बायकॉट करणार आहोत. इथून पुढं या महाराष्ट्रातला ओबीसीलाच मतदान करेल, SC STला मतदान करेल, अल्पसंख्याकाला मतदान करेल. पण आमच्या ओबीसी आरक्षणाबद्दल भूमिका न घेणाऱ्या कुठल्याही पक्षाला मतदान करणार नाही, ही आमची भूमिका आहे. नक्कीच. तर आपण पाहतोय ओबीसी समाजाबद्दल कोणताही राजकीय पक्ष जर भूमिका घेत नसेल तर त्याला बायकॉट करू, अशी भूमिका सध्या लक्ष्मण हाके आणि ओबीसी समाज घेईल असं हाके यांनी सांगितलंय. कॅमेरामन मनोज जयस्वालसह मी अल्पेश करकरे, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.